10-12 दिवसानंतर आज गेलं आहे मार्केटात, गाडी सुरू केलं आहे ती होक तयार नाही. मग बाजूकच आमच्या ना छोटेसे मासे घेऊन बसतात, त्यांच्याकडसून बांगडुले घेऊन दिले, कापून दिले आणि आणलं, स्वच्छ धुतलं, साफ केलं आणि त्याला मीठ लावून ठेवून दिले. त्याच्यासाठी केलं वाटप तयार. खोबरा घेतलं, त्याच्यात ओला खोवलेला, त्याच्यात अर्धो कांदो, लसणीचे 4 पाकळ्यो, आल्याचो 1 तुकडो, हळद, लाल तिखट, चिंच, धणे, किंचितसा मीठ घालून ना गिलगिलीत वाटून घेतलं. आज बांगड्याचा सार करूचा असा हो, आंबट तिखट, आणि तासुद्धा मातीच्या सोरकुलात अप्रतिम चव येता. असं करून बघा. मातीच्या भांड्याचो पण एक सुगंध भारी येता ना, त्यामुळे ती. आणि खूप दिवसांनी म्हणजे आणखीन चव हो, पटापट. इकडे तिकडे कोण बघूचो नाही. आज बांगड्याचा सार घेतले आणि पटापट जेवतले. इतक्या आता वासानच आधी पोट भरतं. त्याच्यानंतर फोडणीक तेल घालून कांदो घातलं, वरसून वाटा पोतलं, उकळी इल्यावर बांगडुल्यो सोडलं. ते ढवळीत रवायच्यो नाही, उकळाक द्यायच्यो व्यवस्थित. बारीक गॅस करून शिजाक द्यायचे. कापून 1 हिरवी मिरची आणि ठेचून घातलं तिरफळा, वरसून कोथंबीर. अप्रतिम सार झाला. असा सार करा, खावा, आवडतला तुमका. आम्ही आमटी म्हणतो आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.